शेतकरी मंडळी नमस्कार। कांदा व लसूण पिकासंबंधातील काही महत्त्वाच्या घडामोडी, बातम्या तसेच शेतीविषयी माहिती घेऊन येणाऱ्या आपल्या लाडक्या कांदा व लसूण समाचारच्या या 15व्या अंकामध्ये मी डॉक्टर शैलेंद्र गाडगे, प्रमुख शास्त्रज्ञ, कृषी विस्तार, कांदा व लसूण संशोधन संचालनालयाच्या वतीने आपणा सर्वांचं स्वागत करतो। चला तर या अंकाची सुरुवात करूया ह्या महिन्याच्या कृषी सल्ल्याने। रब्बी हंगामात आपला जो कांद्याची साठवणूक झालेली आहे, तर त्याच्यामध्ये आपण सुरुवातीलाच आपण एक दोन गोष्टींची काळजी घेतली पाहिजे। ती म्हणजे जेव्हा आपण कांदा साठवला आहे तर त्याला आपण असं वेगवेगळ्या कप्प्यांमध्ये, तुम्ही पाहू शकता की वेगवेगळ्या कप्प्यांमध्ये आम्ही असं साठवलेलं आहे। आता याचा फायदा कसा होऊ शकतो, तर बऱ्याचदा काय होतं की पावसाळ्याचा जो हंगाम असतो त्या पावसाळ्यामध्ये काय होतं की कांद्यामध्ये जे कांदा सडण्याचे प्रमाण असेल किंवा हे अशा प्रकारे जे स्प्राउटिंग किंवा याला आपण अंकुरण जे म्हणतो त्या प्रकारे जो कांदा खराब होत असतो, तर तो जर आपण समजा आपल्याला असं वाटलं की आपल्या या कप्प्यामध्ये किंवा या कंपार्टमेंटमध्ये आपला कांदा जास्त खराब होतो, तर आपण तो कप्पा बाजूला घेऊन त्याची सॉर्टिंग करून असा जो खराब झालेला कांदा आहे तो आपण वेळीच काढून घेतलेलं जास्त योग्य असतं। आणि याचा फायदा नक्कीच आपल्या पूर्ण जे कांद्याची जी पूर्ण साठवण क्षमता आहे याच्यावर याचा परिणाम होतो। आणि जे कांद्यात होणारं जे नुकसान आहे ते आपण काही प्रतिशत का होईना आपण कमी करू शकतो। आजच्या सविस्तर चर्चेत आपण खरीप कांद्याच्या लागवडीविषयी जाणून घेणार आहोत। शेतकरी मंडळी नमस्कार। आज आपण खरीप कांद्याच्या लागवडीविषयी माहिती जाणून घेणार आहोत। खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी सर्वप्रथम जमीन नांगरट करून घ्यावी। नांगरटीच्या वेळेस शेतातील तण तसेच उरलेले पिकाचे अवशेष काढून नष्ट करावेत। शेवटच्या नांगरटीच्या वेळेस 5 टन चांगले कुजलेले शेणखत किंवा 5 टन कोंबड खत किंवा 5 टन गांडूळ खत चांगल्या प्रकारे जमिनीत मिसळून घ्यावे। खरीप कांद्याच्या लागवडीसाठी रुंद सरवरंब्याची BBF पद्धतीचा वापर करावा। BBF पद्धतीच्या बेडची उंची 15 सेंटीमीटर, रुंदी 1.2 मीटर तसेच सरीचे अंतर 45 सेंटीमीटर ठेवावे। अशा सरींचा रुंद सरीवरंब्याचा वापर केल्यामुळे जास्तीच्या पावसाचे पाणी सरीतून वाहून जाते। मंडळी, खरीप कांद्याची लागवड ही रुंद सरीवरंब्याच्या BBF पद्धतीच्या वाफ्यांवरती करावी। अशा वाफ्यांची उंची 15 सेंटीमीटर, रुंदी 1.2 मीटर तसेच 2 वाफ्यातील सरी 45 सेंटीमीटर ठेवावी। अशा पद्धतीच्या गादी वाफ्यांचा वापर केल्यामुळे जास्तीच्या पावसाचं पाणी सरीमधून वाहून गेल्यामुळे अँथ्रॅकनोज म्हणजेच काळा करपा रोगाचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते। अशा पद्धतीचे गादी वाफे ठिबक तसेच तुषार सिंचनाच्या वापरासाठी देखील उपयुक्त असतात। अशा पद्धतीचे गादी वाफे ठिबक तसेच तुषार सिंचनाच्या वापरासाठी उपयुक्त ठरतात। ठिबक सिंचनाचा वापर करताना वाफ्यावरती 60 सेंटीमीटर अंतरावरती 16 mm व्यासाच्या 2 ठिबक नळ्या पसरवाव्यात। 2 ड्रिपरमधील अंतर 30 ते 50 सेंटीमीटर असणाऱ्या नळ्यांचा वापर करावा। तसेच प्रवाह दर हा 4 लिटर प्रति तास ठेवावा। तुषार सिंचनाचा वापर करताना 20 mm व्यासाच्या रेझर पाईप 6 मीटर अंतरावरती मांडावेत। रेझर पाईपचे उत्सर्जन दर 135 लिटर प्रति तास ह्या प्रमाणात ठेवावा। खरीप पिकासाठी रासायनिक खताची मात्रा नत्र 100 किलो, पालाश 50 किलो, स्फुरद 50 किलो तसेच गंधक 30 किलो या प्रमाणात शिफारस करण्यात आली आहे। यातील संपूर्ण स्फुरद, संपूर्ण पालाश, संपूर्ण गंधक तसेच 1/4 नत्र हे नांगरगटीच्या वेळेस वाफे तयार करताना द्यावे। तसेच उरलेले नत्र 3 भागात विभागून लागवडीनंतर 15व्या, 30व्या तसेच 45व्या दिवसानंतर द्यावे। तण नियंत्रणासाठी ऑक्सीफ्लोरोफिन 1.5 मिली प्रति लिटर किंवा पेंडिमिथिलिन 3 मिली प्रति लिटर या प्रमाणात लागवड करतेवेळेस फवारणी करावी। रोपाची निवड करताना 35 ते 40 दिवस वयाच्या रोपाची निवड करावी। रोपाच्या प्रारंभिक अवस्थेत कीड आणि रोगांपासून संरक्षण मिळण्यासाठी पुनर्लागवडीच्या अगोदर रोपांची मुळे कार्बनडायझिम 1 ग्रॅम प्रति लिटर तसेच कार्बोसल्फान 2 मिली प्रति लिटर या प्रमाणात तयार केलेल्या द्रावणात 2 तास बुडवून मगच पुनर्लागवड करावी। पुनर्लागवड करताना वाफ्या 2 ओळीतील अंतर 15 सेंटीमीटर तसेच 2 रोपातील अंतर जवळपास 10 सेंटीमीटर ठेवावे। लागवडीच्या वेळेस तसेच लागवडीच्या पहिल्या आठवड्यामध्ये जमिनीत पुरेशी ओल राहील
या प्रमाणात सिंचन द्यावे. आता जाणून घेऊया संस्थेच्या काही महत्त्वाच्या बातम्या. कृषी विज्ञान केंद्र बारामतीच्या सहकार्याने अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत मिरजगाव, कर्जत व वाघा जामखेड येथील शेतकऱ्यांकरिता कांदा लागवड तंत्रज्ञान या विषयावर संचालनालयाद्वारे केले गेले प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन. या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये खरीप व रांगडा कांदा लागवड तंत्रज्ञानाविषयी डॉक्टर शैलेंद्र गाडगे प्रमुख शास्त्रज्ञ आणि डॉक्टर राजीव काळे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृषी विस्तार यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. संचालनालयाच्या वतीने कांदा मूल्य साखळी व्यवस्थापन या विषयावर दिनांक 29 जुलै 2024 रोजी एक चर्चासत्र आयोजित करण्यात आले. या चर्चासत्राला टाटा समूहाचे अध्यक्ष डॉक्टर एन चंद्रशेखरन यांची उपस्थिती प्रमुख होती. या प्रसंगी दापोली कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू व संचालनालयाचे माजी संचालक डॉक्टर के लवांडे तसेच सह्याद्री ॲग्रो नाशिकचे संस्थापक श्री विलास शिंदे, महाराष्ट्र राज्य स्मार्ट प्रकल्प नाशिक विभाग प्रमुख श्री सुनील वानखडे, प्रगतिशील कांदा शेतकरी, युवा उद्योजक, टाटा समूहाच्या कंपन्यांचे विविध पदाधिकारी आणि संचालनालयाचे संचालक डॉक्टर विजय महाजन व शास्त्रज्ञ उपस्थित होते. महाराष्ट्रातील बारामती तालुक्यातील शेतकरी श्री एकनाथ शंकर कांबळे यांनी व्हॉट्सॲपवर विचारले की पुनर्लागवडीपूर्वी रोप उपचार कसा करावा. तर रोप उपचारासाठी 1 फूट खोल उभा खड्डा खोदून त्यात प्लास्टिक आवरण अंथरावे किंवा शेतकरी बंधू शेतातील खोल सरीचा किंवा प्लास्टिक ट्रे किंवा ड्रमचा देखील वापर करू शकतात. तर त्यानंतर रोपांचा वरील 1/3 भाग कापून रोपांची जी मुळे आहेत ती कार्बेंडाझिम 1 ग्राम प्रति लिटर आणि कार्बोसल्फान 2 मिली प्रति लिटर या प्रमाणात औषधांचे द्रावण तयार करून त्यामध्ये जी काढलेली रोपे आहेत ती अशा खड्ड्यांमध्ये 2 तासासाठी उपचारित करावीत. आणि रोप उपचारामुळे कांद्यांच्या सुरुवातीच्या काळात रोग व कीटकांपासून संरक्षण मिळाल्यामुळे उत्तम पीक उभारणी होते, तसेच उत्पादनसुद्धा चांगले मिळते. शेतकरी बंधू भगिनींनो, कांदा व लसूण पिकाशी निगडीत समस्या सोडविण्यासाठी आपण संस्थेशी व्हॉट्सॲप किंवा फोनवरही संपर्क साधू शकता. त्यासाठी संस्थेचा व्हॉट्सॲप क्रमांक आहे 84 59 71 55 76. संस्थेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.